जामखेड नगर परिषद निवडणूक चांगलीच रंगात आली असून या निवडणुकीचा प्रचार आता जोमाने सुरू आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आज मराठीमध्ये तुमचं स्वागत. काय तुमचा परिचय, काय सांगाल? वसीम मोहित कुरेशी है हम्म. और माझी आई नगराध्यक्ष पदाला उभी आहे. जैनब मोहित कुरेशी. काय लोकांच्या मागणी, काय समस्या, काय अडचणी, काय सांगाल? बरीच लोकांचे प्रॉब्लेम आहे, बरेच लोकांची मागणी आहेत. इथं पाणी सुटत नाही लवकर, 10 दिवसाला पाणी आहे. वार्डात गंदगी आहे, स्वच्छता नाही आहेत, रस्ते नीट नाही आहेत, पाण्याचे बी ढोह जमलेले, मच्छर आम्ही तर पाणी जे 10 दिवसाला सुटतंय ते पाणी लवकर कसं सुटन ते जे बघू. रस्त्याचं नियोजन करू, रस्ते चांगले कसे बनवायचे, जी स्वच्छता कशी ठेवता येईल ती स्वच्छताकडे म्हणजे पूर्ण जामखेडवर कसं स्वच्छता कसं चांगलं राहता येईल ते पद्धतीने आम्ही. आपल्यासोबत अजूनही काही काँग्रेसचे पदाधिकारी, त्यांना विचारू, काय सांगाल? पण दुर्दैवाने महाराष्ट्रात आज काँग्रेस रसातळाला पोहोचलेली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असल्या कारणाने आम्हाला स्थानिक पातळीवर स्थानिकचे आमदार शरद पवार गटाच्या NCPच्या असल्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांना हाताशी धरून त्यांच्यावर दबाव आणला आणि महाराष्ट्रातली युती तोडू असा काहीतरी संदेश पाठवला. त्याच्यामुळं पक्षश्रेष्ठींनी आम्हाला सभा देण्यास इन्कार केला आणि ह्याच तत्वामुळे काँग्रेस संपत आली. जे लोक म्हणतात ना काँग्रेस संपत चालली, काँग्रेसच्या ह्या धोरणामुळे संपत चालली. तुम्ही कुठल्या सभेची मागणी केली होती? हो, विलासराव देशमुखांच्या चिरंजीवची सभा मागितली होती, इम्रान प्रतापगडीची सभा मागितली होती आणि दुर्दैवाने ते नाही भेटू शकले. इथं 2 आमदार आहे, एक सत्तेतले आहेत आणि एक विरोधातले आहेत. पण लोकांच्या मतामधून गेलेले विरोधातले आमदार विकासाचे काम सत्तेतल्या आमदारांनी अडवल्यामुळे जामखेड हे विकासापासून वंचित राहिलेले आहे. पण एकीकडे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे मातब्बर असताना कशा पद्धतीने तुम्ही ह्यांना फाईट देताय, काय सांगाल? नाही, मातब्बर शेवटी जनतेच्या मतातून निर्माण झालेली ही एक पदवी आहे. मातब्बर जनता बनवत असते आणि जनतेच्या मनातली उमेदवार दिल्यामुळे ऑटोमॅटिकली पूर्ण जनता एकत्रित येऊन वाढता प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहून आम्हाला आमचाच उमेदवार मातब्बर आहे असं वाटतं. एकूणच आपण बघितलं की आमचाच काँग्रेस पक्षाचा उमेदवार मातब्बर आहे. जरी 2 आमदार यामध्ये प्रचारात उतरले असले तरी काँग्रेस पक्ष देखील कमी नाही, असं त्यांनी सांगितलं. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज.